अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या आरक्षणाची प्रक्रिया पुरी झाली आहे। बुलढाणा शहरातील 15 प्रभागातील 30 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं असून इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना अखेर आरक्षण जाहीर झालं आहे। जिल्ह्यातील एकूण 15 प्रभागातील 30 जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलं असून या घोषणेमुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झालेलं हे आरक्षण अपेक्षेप्रमाणे असल्याने अनेक इच्छुकांनी आनंद व्यक्त केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यामुळे यावेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। या घोषणेमुळे राजकीय समीकरणांमध्ये चढ उतार होण्याची शक्यता वर्तवली जात असून अनेक पक्षांच्या तयारीला आता वेग आला आहे। स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचणी, प्रचार आराखडे आणि मतदारांशी संपर्क मोहीम लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा आहे। या प्रक्रियेसंदर्भात शरद पाटील, उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी माहिती देताना सांगितलं की आरक्षण प्रक्रिया नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे। त्याचवेळी दत्ता काकस, शहराध्यक्ष काँग्रेस आणि नीलम दळवी इच्छुक उमेदवार यांनीही समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। आज आपण बुलढाणा नगर परिषदेचे एकूण जे 15 प्रभाग आहेत त्या 15 प्रभागामधील एकूण जे 30 जागा आहेत या 30 जागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या कॅटेगरीसाठी आज आपण आरक्षण निश्चित केलेले आहे। सुरुवात ज्या झालेल्या आहे आरक्षणाच्या त्या अतिशय चांगल्या आणि व्यवस्थिशीर झालेल्या आहे आणि ज्या आम्हाला अपेक्षित आहे तशाच झालेल्या आहे आणि आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व जे उभे राहणारे उमेदवार आहे आम्ही त्यांना आमच्या वतीने शुभेच्छा सुद्धा देतो। माझी अशी इच्छा आहे की ॲक्टिव्ह नगराध्यक्षसाठी ज्या उमेदवार आहेत किंवा नगरसेविकासाठी ज्या ॲक्टिव्ह उमेदवार तुमच्या वार्डामध्ये असतील त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करा। यापुढे आपल्या बुलढाणा शहराचा विकास हा महिलांच्या हाती येणार आहे। यासाठी मी खूप सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन करते। नारी शक्तीचाच विजय होईल आपल्या बुलढाणा शहरासाठी। धन्यवाद।